इयत्ता 8वी विषय भूगोल धडा 3 आर्द्रता व ढग. प्रस्तावना. मुलांनो, मागील इयत्तांमध्ये आपण आर्द्रतेविषयी माहिती घेतली होती. तसेच ढगांबद्दलही तुम्हाला माहिती आहे. आज आपण याच दोन घटकांची सखोल व सविस्तर माहिती घेणार आहोत. तसेच त्यांचे प्रकार व कार्य यांचीही माहिती घेणार आहोत. सांगा पाहू. मुलांनो, ही चित्रे पहा. यामध्ये 3 संभाषणे आहेत. शिवाय तेथील परिस्थिती चित्रात दिसते आहे. यावरून तुम्ही ती ठिकाणे भारतातील कोणत्या राज्यातील असू शकतील ते सांगा. बाई, पहिले चित्र राजस्थानमधील आहे, दुसरे चित्र महाराष्ट्रातील मुंबईमधील आहे आणि तिसरे चित्र काश्मीरमधील आहे. बरोबर मुलांनो. या सर्व चित्रात वेगवेगळी हवेची स्थिती दिसते आहे. त्याची काही कारणे आहेत, ती आपण स्पष्ट करून घेऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. आपण नेहमी हवेच्या स्थितीचे वर्णन करणारी विधाने करत असतो. उदाहरणार्थ, आज हवा थंड आहे, आज हवेत गारवा आहे, हवा गरम आहे, अशा प्रकारची विधाने आपण करीत असतो. हवेचा हा दमटपणा व कोरडेपणा आपण वर्षभरात अनुभवत असतो. समोरच्या चित्रांवरून व संभाषणावरून आपल्याला वाळवंटी प्रदेश, किनारी व पर्वतीय प्रदेशांमध्ये कशा प्रकारे हवेच्या स्थितीत कसे बदल होतात हे लक्षात येते. मुलांनो, या चित्रांचा विचार केला तर त्या प्रदेशात तशा प्रकारचे हवामान का आढळते हे स्पष्ट होईल. राजस्थान हे राज्य कोरड्या व उष्ण हवेच्या प्रदेशात येते. या हवेत बाष्प खूपच कमी असते. तसेच त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात उष्णता असल्याने तेथील लोक सुती व सैल कपडे वापरतात. काश्मीर खोरे हे उंचावर असल्याने तेथील हवा थंड व कोरड्या स्वरूपाची असते. तेथील हवेत थोड्याच प्रमाणात बाष्प असते. तसेच तेथील हवा थंड असल्याने तेथील लोक पूर्ण अंग उबदार कपड्यांनी झाकतात. या ठिकाणचे लोक लोकरीपासून बनवलेले कपडे वापरतात. दुसऱ्या चित्रातील संभाषण हे मुंबई या शहरातील आहे. मुंबई उष्ण व दमट हवेच्या प्रदेशात आहे. तेथील हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त असते. त्यातच जर आकाशात काळे ढग जमले तर हवेतील उष्णता अधिकच वाढते. बाष्प. मुलांनो, आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या भागात उष्ण, दमट, कोरडी, थंड हे सर्व शब्द हवेचे स्थितीदर्शक आहेत. म्हणजेच त्यावेळी त्या ठिकाणची हवेची स्थिती कशी होती ते या शब्दांवरून आपल्याला समजते. त्याचबरोबर त्यांची सांगड वातावरणातील बाष्पाशी घातली जात असते. बाष्प म्हणजे जलकणयुक्त हवा होय. बाष्प वातावरणात अदृश्य स्थितीत असते. ते आपल्याला दिसत नाही. कोणत्याही ठिकाणची हवेची स्थिती स्पष्ट करताना बाष्प हा घटक प्रामुख्याने विचारात घेतात. बाष्पाचा हवेवर मोठा परिणाम होत असतो. एखाद्या ठिकाणी पर्जन्य स्थिती निर्माण होण्यासाठी वातावरणात बाष्प असणे गरजेचे असते. मुलांना, तुम्ही पाहिले असेल की हिवाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडतो तेव्हा आरशावर थोड्याशा प्रमाणात पाण्याचे थेंब जमा झालेले आढळतात. असे होते कारण थंड हवेत बाष्पधारण क्षमता उष्ण हवेच्या तुलनेत कमी असल्यामुळे उच्छ्वासातील बाष्पाचे सांद्रीभवन होते. म्हणजेच आपण नाकातून किंवा तोंडातून सोडलेल्या हवेचे किंवा वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होते. या उलट उन्हाळ्यात आपण जेव्हा आरशाच्या काचेवर उच्छ्वास सोडतो तेव्हा आरशावर पाण्याचे थेंब जमा झालेले आढळत नाहीत. कारण गरम किंवा उष्ण हवेत बाष्पधारण क्षमता तुलनेने अधिक असल्यामुळे उच्छ्वासातील बाष्पाचे सांद्रीभवन न होता ते हवेत मिसळले जाते. बाष्पीभवन. मुलांनो, हवेत असणारे बाष्प आपल्याला दिसत नाही. म्हणजेच बाष्प हवेत अदृश्य स्वरूपात असते. पाण्याचे बाष्पात रूपांतर होणे म्हणजेच बाष्पीभवन होय. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाणी तापते. या पाण्याचे बाष्पात रूपांतर होते. बाष्पीभवनाची प्रक्रिया हवेची शुष्कता म्हणजे हवेतील कोरडेपणा, तापमान आणि वाऱ्याचा वेग यावर आधारित असते. कोरडी व उष्ण हवा असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो. कारण उष्णतेमुळे पाणी तापते व त्या द्रवरूप पाण्याचे वायुरूपामध्ये रूपांतर होते. तसेच कोरड्या व थंड हवेतही बाष्पीभवनाची क्रिया सुरू राहते.
याउलट अतिशय दमट हवा असेल तर बाष्पीभवनाची क्रिया मंदावते, म्हणजेच बाष्पीभवन हळूहळू होते. वातावरणातील हवेचा वाहण्याचा वेग व हवेचे तापमान जास्त असल्याने त्या परिस्थितीत बाष्पीभवनाची क्रिया जलद होते. वाऱ्याचा वेग कमी असेल व हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. म्हणजेच एखाद्या प्रदेशातील हवेची शुष्कता, तापमान व वारा वाहण्याचा वेग यावर बाष्पीभवन अवलंबून असते. मुलांनो, तुम्हाला हे माहीत आहेच की उन्हाळ्यात कपडे लवकर वाळतात, कारण उन्हाळ्यात कोरडी व उष्ण हवा असते. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि कपडे लवकर वाळतात. याउलट हिवाळ्यात कपडे वाळण्यास विलंब होतो, कारण या ऋतूतील हवा थंड असते व हवा थंड असेल तर बाष्पीभवनाचा वेग कमी होतो. त्यामुळे कपडे वाळण्यास उशीर होतो. वातावरणातील आर्द्रता. हवेतील बाष्पाच्या प्रमाणास हवेची आर्द्रता असे म्हणतात. हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेच्या म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. मुलांनो, हवेची बाष्पधारण क्षमता सर्व ठिकाणी सारखीच असेल असे नाही. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणातच बाष्पधारण करू शकते. गरम हवा असेल तर त्या हवेची बाष्पधारण क्षमता जास्त असते, तर हवा जसजशी थंड होते तसतशी तिची बाष्पधारण क्षमता कमी होते. हवा विशिष्ट तापमानास विशिष्ट प्रमाणात किंवा क्षमतेत बाष्पधारण करू शकते. या प्रमाणाला किंवा क्षमतेला हवेची बाष्पधारण क्षमता असे म्हणतात. गरम हवेत बाष्पधारण क्षमता तुलनेने अधिक व थंड हवेत बाष्पधारण क्षमता तुलनेने कमी असते. एका विशिष्ट तापमानाला हवेची बाष्पधारण क्षमता व हवेतील बाष्पाचे प्रमाण समान असेल तर अशा हवेस बाष्पसंपृक्त हवा असे म्हणतात. करून पहा. मुलांनो, हवेची बाष्पधारण क्षमता कशा प्रकारची असते हे आपण प्रयोगाच्या साहाय्याने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ. यासाठी प्रथम मध्यभागी खोलगट असणारा एक ट्रे किंवा चाळणी घ्या. त्यानंतर एक स्पंजचा तुकडा घ्या. आपण घेतलेल्या ट्रेच्या सपाट तळभागावर खिळ्याच्या साहाय्याने काही छिद्रे पाडून घ्या. ट्रेच्या मधोमध स्पंजचा तुकडा ठेवा. मात्र स्पंजचा तुकडा मध्यभागी ठेवताना त्या स्पंजमध्ये अजिबात पाणी नाही याची खात्री करून घ्या. त्यानंतर स्पंजवर मोठ्या चमच्याने पाणी ओता. स्पंजवर चमच्याने एवढे पाणी ओता की स्पंज संपूर्ण ओला झाला पाहिजे. स्पंज ओला झाल्यानंतरही पाणी ओतत रहा आणि नंतर काय होते पहा. मुलांनो, पहा, काही वेळानंतर स्पंजमधून पाणी निघून ते चाळणीतून खाली ट्रेमध्ये साचले आहे. या ठिकाणी आपला प्रयोग संपतो. आता यावर आधारित काही प्रश्नांची उत्तरे द्या. सुरुवातीस स्पंजवर ओतलेल्या पाण्याचे काय झाले? सुरुवातीस स्पंजवर चमच्याने ओतलेले पाणी स्पंजमध्ये शोषले गेले. स्पंजवर पाणी ओतताना तुम्ही कोणता अंदाज केला होता? स्पंजवर पाणी ओतताना ते स्पंजमधून बाहेर येईल असा अंदाज आम्ही केला होता. ओल्या स्पंजवर आणखी पाणी ओतल्यावर काय झाले? ओल्या स्पंजवर आणखी पाणी ओतल्यावर ते स्पंजमधून बाहेर आले. मुलांनो, या सर्व प्रयोगांमधून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल? यातून असा निष्कर्ष काढता येईल की ठराविक क्षमतेच्या पुढे स्पंजमध्ये पाणी शोषले जात नाही, ते बाहेर पडू लागते. बरोबर. अगदी तसेच हवेच्या बाबतीतही होते. हे असे का होते ते आपण भौगोलिक स्पष्टीकरणातून समजून घेऊ. भौगोलिक स्पष्टीकरण. मुलांनो, या प्रयोगातील स्पंजचा तुकडा हवेप्रमाणे आहे असे मानू. स्पंजचा तुकडा किती चमचे पाणी शोषून घेतो? स्पंज पूर्ण ओला झाल्यानंतर मात्र पाणी थेंबाथेंबाने खाली झिरपते. किती चमचे पाणी टाकल्यावर स्पंजमधून पाणी झिरपू लागते हे आपल्याला प्रयोगावरून समजते. स्पंजची पाणी धारण करण्याची क्षमता पूर्ण होते तेव्हा तो संपृक्त बनतो, म्हणजेच त्याची पाणी धारण करण्याची क्षमता संपते. अगदी याचप्रमाणे वातावरणातील हवेमध्ये असणारे बाष्प हवेच्या बाष्पधारण क्षमतेपेक्षा जास्त झाल्यास पावसाच्या
किंवा हिमाच्या स्वरूपात ते पृथ्वीवर पडते. हवेची बाष्पधारण क्षमता हवेच्या तापमानावर अवलंबून असते. हवेचे तापमान जितके जास्त तितकी त्या हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. भूपृष्ठापासून वातावरणात जसजसे वर जावे तसतशी हवा थंड होते. याची माहिती आपण मागील इयत्तांमध्ये घेतली आहे. थंड हवेत हवेची बाष्पधारण क्षमता कमी असते हे आपल्याला माहीत आहेच. त्यानुसार हवा जसजशी उंच जाईल तसतशी हवेची बाष्पधारण क्षमताही कमी कमी होत जाते या तक्त्यावरून लक्षात येईल. मुलांनो, या तक्त्यात दिल्याप्रमाणे एका घनमीटर हवेत 15°C तापमानावर 12.83 ग्रॅम इतकी बाष्पधारण क्षमता असते. तेवढ्याच प्रमाणात बाष्प त्या हवेत असल्यास ती हवा बाष्पसंपृक्त आहे असे म्हणतात. हवेतील बाष्प किंवा आर्द्रता ही निरनिराळ्या पद्धतीने व्यक्त करता येते. निरपेक्ष आर्द्रता. 1 घनमीटर हवेमध्ये असणारे बाष्पाचे ग्रॅममधील प्रमाण म्हणजे निरपेक्ष आर्द्रता होय. आर्द्रता मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर अशा एककात केले जाते. समुद्रीय प्रदेशात किंवा सागरी भागात हवेची निरपेक्ष आर्द्रता भूभागावरील हवेपेक्षा अधिक असते. तसेच विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते, तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. पृथ्वीवरील जमीन व पाणी यांच्या वितरणावरून निरपेक्ष आर्द्रतेवर फरक पडतो. उदाहरणार्थ, ऋतुमानाचाही निरपेक्ष आर्द्रतेवर परिणाम होत असतो. सापेक्ष आर्द्रता. एका विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांचे गुणोत्तर म्हणजे सापेक्ष आर्द्रता होय. सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत सांगितली जाते. सापेक्ष आर्द्रता काढण्याचे सूत्र पुढे दाखविले आहे. सूत्र: सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100. मुलांनो, या सूत्राचा वापर करून आपण पुढील उदाहरणे सोडवण्याचे प्रयत्न करू. उदाहरण 1. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 20 ग्रॅम मीटर घन असून बाष्पधारण क्षमता 30 ग्रॅम मीटर घन आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती असेल? सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100 बरोबर 20/30 गुणिले 100 बरोबर 66.66% एवढी असेल. उदाहरण 2. एका घनमीटर हवेची निरपेक्ष आर्द्रता 15 ग्रॅम मीटर घन असून बाष्पधारण क्षमता 15 ग्रॅम मीटर घन आहे. तर या हवेची सापेक्ष आर्द्रता किती असेल? सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता छेद बाष्पधारण क्षमता गुणिले 100 बरोबर 15/15 गुणिले 100 बरोबर 100% असेल. मुलांनो, वरील दोन्ही उदाहरणांवरून कोणती हवा बाष्पसंपृक्त झाली असे तुम्हाला वाटते? बाई, उदाहरण 2 मधील हवा ज्याची सापेक्ष आर्द्रता 100% आहे ती हवा बाष्पसंपृक्त आहे. बरोबर आहे. तापमानातील फरकानुसार हवेतील बाष्पाच्या प्रमाणात सुद्धा फरक पडतो. त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता सुद्धा बदलत जाते. थंड हवेत सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे साधारणपणे सकाळी व रात्री सापेक्ष आर्द्रता जास्त असते. परंतु दिवसा तापमान वाढल्यामुळे सापेक्ष आर्द्रता कमी होते. समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात सापेक्ष आर्द्रता जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणची हवा दमट असते. तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते, त्यामुळे तेथील हवा कोरडी असते. मुलांनो, जरा विचार करा की 20°C तापमान असलेले बाष्पसंपृक्त हवेचे तापमान अचानक 10°C झाले तर काय होईल? तर 20° तेथील हवेच्या सापेक्ष आर्द्रतेत अचानक वाढ होईल. परिणामी अतिरिक्त बाष्पाचे सांद्रीभवन किंवा घनीभवन होऊन त्या ठिकाणी पाऊस किंवा हिमवृष्टी होईल. मुलांनो, हवेतील आर्द्रतेचा परिणाम मानवी शरीरावर तसेच अन्नपदार्थांवरही होतो.
आर्द्रतेमुळे मानवी शरीरातील घामाचे प्रमाण वाढते आणि अन्नपदार्थांवर बुरशी धरू लागते व ते खराब होऊ लागतात. तसेच आर्द्रतेमुळे कवकांच्या वाढीस पोषक स्थिती निर्माण झाल्यामुळे आर्द्रतेत कवकांची वाढ झपाट्याने होते. वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यास वाळत घातलेले कपडे लवकर सुकतात आणि आर्द्रता जास्त असल्यास वाळत घातलेले कपडे उशिरा सुकतात. मुलांनो, आपण आता वर्गातील मुलांचे 2 गट करू. पहिल्या गटाने पहिला प्रयोग करायचा आहे. प्रयोग 1. यासाठी प्रथम प्रेशर कुकर घेऊन त्याची शिटी काढून ठेवा. त्यानंतर प्रेशर कुकरमध्ये थोडे पाणी घ्या. आता प्रेशर कुकरला उष्णता द्या. हँडल असणारे एक झाकण घ्या. मुलांनो, आता पाणी उकळू लागल्यावर प्रेशर कुकरमधून वाफ बाहेर पडते. तेथे थोड्या अंतरावर झाकण धरा. पहा, पाणी गरम होऊन उकळू लागल्यानंतर पाण्याची वाफ होताना दिसत आहे. हीच वाफ जेव्हा थंड झाकणाला लागते तेव्हा गरम वाफेचे पाण्यात रूपांतर होते. त्यामुळे तेथे त्या झाकणावर पाण्याचे थेंब जमा होतात. प्रयोग 2. मुलांनो, आता हा दुसरा प्रयोग दुसऱ्या गटाने करायचा आहे. यासाठी प्रथम एक सपाट तळ असणारा काचेचा पेला घ्या. नंतर या पेल्यामध्ये बर्फाचे काही तुकडे टाका. आता हा पेला 2 ते 3 मिनिटे आहे तसाच ठेवा. मुलांनो, 2-3 मिनिटांनंतर आता बर्फाच्या पेल्याचे निरीक्षण करा. पहा काय दिसते आहे. थोड्याच वेळात पाण्याचे थेंब पेल्याच्या बाहेरच्या भागावर जमा झाल्याचे आढळतात. मुलांनो, असे का बरे होत असेल? असे होण्याचे कारण म्हणजे हवेतील बाष्प थंड पृष्ठभागाच्या संपर्कात आले की त्याचे सांद्रीभवन होते आणि पेल्याच्या बाह्यपृष्ठावर पाण्याचे थेंब जमा होतात. तर पहिल्या कृतीत कुकरमधील पाण्याची वाफ थंड होऊन सांद्रीभवनाने पाण्याचे थेंब निर्माण झाले असल्याचे दिसले. सांद्रीभवन, घनीभवन. मुलांनो, आपण सांद्रीभवन किंवा घनीभवन प्रक्रिया म्हणजे काय हे आता समजून घेऊ. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन म्हटले जाते. पहिल्या प्रयोगात जसे झाले तसे सांद्रीभवन होत असते. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन म्हटले जाते. म्हणजेच हिमवृष्टी किंवा बर्फवृष्टी या प्रक्रियेतून असे होत असते. हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही कमी होत जाते. हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होऊ लागते. म्हणजे बाष्पाचे जलबिंदूत परिवर्तन होऊ लागते. आणि हवेची सापेक्ष आर्द्रता 100% तेव्हाच होते जेव्हा निरपेक्ष आर्द्रता व हवेची बाष्पधारण क्षमता सारखीच असते. त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असणे आवश्यक असते. दवबिंदू तापमान पातळी म्हणजे वायुरूपातील बाष्पाचे ज्या तापमानास द्रवरूप जलकणात रूपांतर होऊ लागते असे तापमान होय. पाण्याचे सांद्रीभवन होण्यासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते. उदाहरणार्थ धूलिकण, क्षार इत्यादी सूक्ष्म कणांभोवती होते. सांद्रीभवनाची अनेक रूपे आहेत. त्यातील दव, दहिवर व धुके ही जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारे सांद्रीभवनाचे रूप आहे. मुलांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की धुके आणि धुरके यात फरक आहे. धुके हे हवेतील निव्वळ बाष्पापासून बनते, तर धुरके हे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात असणाऱ्या शहरात हवा प्रदूषित असल्यामुळे धुके व धूर एकत्र आल्याने बनते. मोठ्या शहरात वाहनांच्या धुरामुळेही धुरके तयार होते. ढग. मुलांनो, आता आपण ढग या सांद्रीभवनाच्या रूपाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्रीभवनाचा प्रकार आहे.
वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. सांद्रीभवन होऊन तयार झालेल्या ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ ते वजनविरहित अवस्थेत असतात. म्हणजेच ते वजनाने अत्यंत हलके असतात, त्यामुळे ढग हवेत तरंगत असतात. मुलांनो, या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की सूक्ष्म कण अतिशय लहान असतो. त्याच्या भोवती झालेल्या सांद्रीभवनाने ढगातील जलकण तयार होतो. पावसाच्या एका थेंबाचा व्यास जास्तीत जास्त 5 मिलीमीटर असतो. आकृतीत हा थेंब मोठा करून दाखविला आहे आणि त्यामुळे पावसाच्या एका थेंबाच्या तुलनेत सूक्ष्म कण व सांद्रीभवनाने तयार झालेले ढगातील जलकण किती लहान असतात हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. जमीन तापल्यामुळे जमिनीलगतची हवा तापते. तापलेली हवा प्रसरण पावते, त्यामुळे हवेची घनता कमी होते. अशी गरम व हलकी झालेली हवा उंचावर जाऊ लागते. हवा जसजशी उंचावर जाऊ लागते तसतसे हवेचे तापमान कमी होऊ लागते. हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होते. त्यामुळे हवेची सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते. ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी ठरते. हवेत बाष्पाचे प्रमाण किती आहे त्यावरून हवेची सांद्रीभवन पातळी ठरते. तसेच दवबिंदू तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरत असते. सांद्रीभवनाच्या प्रक्रियेमुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगतात. हे जलकण व हिमकण हवेतील धुलीकणात एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. हवेच्या जोरदार वरती जाणाऱ्या प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. उदाहरणार्थ, मुलांनो, तुम्ही जेव्हा पतंग उडवता त्यावेळी तुमच्या लक्षात येते की पतंग थोड्या उंचीवर असेपर्यंत वर खाली होत असतो. परंतु पतंगाने एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वरवर जाऊन तरंगू लागतो. त्याचप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात. ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची प्रक्रिया एकापाठोपाठ एक घडत असते. ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात. पृथ्वीवर होणारी वृष्टी म्हणजे ती हिमवृष्टी असो किंवा जलवृष्टी असो, ही वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते. हवेत बाष्पाचे प्रमाण जमिनीलगतच्या भागात जास्त असते. समुद्र सपाटीपासून जसजसे उंचीवर जाऊ तसतसे बाष्पाचे प्रमाण कमी कमी होत जाते. यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात, तर जास्त उंचीवरील ढग हे आकाराने लहान असतात. ढगांचे प्रकार. मुलांनो, आता आपण ढगांचे प्रकार पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत. ते 10 प्रकार खालील तक्त्यात दाखविले आहेत, ते आपण पाहू. आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत. मुलांनो, या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पहा. वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते. उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार करता येतात. हे प्रकार ढगांच्या तळांकडील उंचीवरून ठरत असतात. ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अतिउंचीवरील ढग असे म्हणतात. जर ही उंची सुमारे 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीवरील ढग असे म्हणतात. 2,000 मीटरपेक्षा कमी उंचीवरील ढगांना कमी उंचीवरील ढग असे म्हणतात. हे समोरच्या आकृतीवरून आपल्या लक्षात येते. आता आपण या 3ही प्रकारात कोणकोणत्या प्रकारचे ढग समाविष्ट होतात त्यांची माहिती घेऊ. जास्त उंचीवरील ढग. या प्रकारातील ढग हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरस, सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते. सिरस प्रकारचे ढग हे मुख्यतः तंतुमय असतात. सिरोक्युम्युलस या प्रकारच्या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसते. तर सिरोस्ट्रेटस हे वळ्या पडलेल्या चादरीसारखे दिसतात.
यांच्या भोवती बऱ्याच वेळा तेजोमंडल असते. मध्यम उंचीवरील ढग. या प्रकारच्या ढगात अल्टोक्युमुलस व अल्ट्रोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. अल्टोक्युमुलस हे स्तरांच्या स्वरूपात म्हणजेच एकावर एक अशा स्वरूपात असतात. त्यात करड्या रंगाच्या छटा असतात. अल्टोस्ट्रेटस हे ढग कमी जाडीचे थर असतात. यातून आपल्याला ढगाच्या आड असणाऱ्या सूर्याचेही दर्शन होऊ शकते. मात्र सूर्य आपण दुधी काचेतून पाहत आहोत अशा स्वरूपाचा दिसतो. कमी उंचीवरील ढग. या प्रकारच्या ढगात वेगवेगळ्या 5 प्रकारच्या ढगांचा समावेश होतो. स्ट्रेटोक्युमुलस, स्ट्रॅटिस, निम्बोस्ट्रॅटस, क्युमुलस, क्युम्युलोनिम्बस हे ते 5 प्रकारचे ढग होत. स्ट्रेटोक्युमुलस ह्या ढगामध्ये थर असतात. त्यांचा रंग पांढरा ते धुरकट म्हणजे धुरासारखा असतो. या ढगांचे गोल आकाराचे पुंजके आढळून येतात. स्ट्रॅटिस ढगात देखील थर असतात. याचा रंग राखाडी असतो. तळाकडील भाग एक समान असतो. निम्बोस्ट्रॅटिस हे ढग जाड थरांचे असतात. गडद राखाडी रंगांचे हे थर असून यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवृष्टी सुद्धा होऊ शकते. क्युमुलस ढग. कमी उंचीवरील ढगांच्या प्रकारातील क्युमुलस हा ढगांचा चौथा प्रकार आहे. भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे या ढगांची निर्मिती होत असते. या ढगांचे आकारमान खूप मोठे असते. ते घुमटाकार असतात. हे ढग करड्या रंगाचे असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर होते व पाऊस पडतो. क्युम्युलोनिम्बस ढग. मुलांनो, या आकृतीत तुम्हाला जे ढग दिसत आहेत त्याचे नाव क्युम्युलोनिम्बस ढग असे आहे. या प्रकारचे ढग निर्माण झाले की वादळ होणार असते. वादळाची सूचना या ढगातून समजते. हे ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून एखाद्या पर्वताच्या आकाराचे असतात. या ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. या ढगात गडगडाट होतो तसेच विजाही चमकतात. या ढगांमुळे वादळी पावसासह कधीकधी गारपीटही होते. परंतु हा पाऊस फार काळ टिकत नाही. वळवाच्या पावसासारखा हा पाऊस थोड्याच काळासाठी असतो. आकाशात असणाऱ्या या सर्वात मोठ्या क्युम्युलोनिम्बस या ढगातून विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो. या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या बाजूला ऋण प्रभार असतो. त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनप्रभारयुक्त असते. भारातील या फरकांमुळे विद्युत प्रभार निर्मितीस अनुकूलता तयार होते व विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो. आकाश एका क्षणात उजळून निघते. वीज जमिनीवर कोसळताना किंवा आकाशात चमकताना विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अतिउष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे विजेचा मोठा गडगडाट ऐकू येतो. इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात. कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वरखाली फिरतात. प्रत्येक वेळी ते आपल्यात आणखी पाणी जमवतात. त्यामुळे थेंबांचे आकारमान व वजन वाढून थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगात तरंगत राहू शकत नाहीत. ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात. कधीकधी ढगातील हवा फार थंड असते. त्यामुळे हे थेंब गोठतात व गारांच्या स्वरूपात जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असे म्हणतो. जरा डोके चालवा. मुलांना, तुम्हाला ही जी चित्रे दिसत आहेत ती हवेची स्थिती सांगताना वापरली जाणारी चिन्हे आहेत. ती चिन्हे कशी वापरतात व त्या चिन्हांचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊ. या पहिल्या चित्रात निरभ्र आकाश आहे, म्हणजे आकाशात ढग नाहीत. स्वच्छ सूर्यप्रकाश पडणार आहे. दुसऱ्या चित्रात अंशतः ढगाळ आकाश दिसत असून पावसाची सर्वसाधारण शक्यता वाटते आहे. आणि 3 नंबरच्या चित्रात ढगाळ आकाश व पावसाची दाट शक्यता दिसते आहे. माहिती आहे का तुम्हाला? मुलांनो, ढगफुटी हा एक वृष्टीचा किंवा पावसाचा प्रकार आहे.
जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. या थेंबांचे गारांमध्ये रूपांतर होते, त्यामुळे ढग जड होतात. हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत. अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. याला ढगफुटी असे म्हणतात. एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर सुमारे 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो. भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो.